Oh
थोड़ी गाय उनको करो अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन आनंदे भरीन आनंदे भरीन आई नगे माये तया पंढरपूर आई नग माये तया पंढरपूर आई नग माये तया पंढरपूर आई नग माये तया पंढरपूर न मायरा पुरीना न मायरा पुरीना न मायरा पुरीना सर्व सुकृताचे फळ मिळाले सर्व सुकृताचे फळ मिळाले सर्व सुकृताचे फळ मिळाले सर्व सुकृताचे फळ मिळाले रमानी देवीना पांडुरंगा रमानी देवीना पांडुरंगा रमानी देवीना पांडुरंगा आपण महादेवरो विठ्ठला आपण महादेवरो विठ्ठला आपण महादेवरो विठ्ठला आपल्या देवीसाठी आपल्या देवीसाठी आई नगे माये तया पंढरपूर आई नग माये तया पंढरपूर आई नगे माये तया पंढरपूर आई नग माये तया पंढरपूर न मायरा पुरीना न मायरा पुरीना न मायरा पुरीना कुमार कुमारी अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन अवघाची संसार सुखाचा करीन कोणते बनीने तीन रोटे कोणते बनीने तीन रोटे
भेटे ना मायरा पुलिया जाईन गमाय दया पंढरपुरा जाईन गमाय दया पंढरपुरा भेटे ना मायरा पुलिया भोगाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिन्ही लोका जाईन गे माये तया पंढरपुरा भेटेन माहेरा पुलिया सर्व सुकृताचे फळ मिलाईन शम मी देईन पांडुरंगा महापरख महादेवर विठ्ठलाच्या भेटी आपल्या सेवेसाठी करून विठ्ठला विठ्ठला महायोग पिटे तटे भीमारंत्य रणपुंडिकाय दातुर्णी समाज कष्टे भजे परमानंद भजे पांडुरंगम पांडुरंग करू प्रथमान
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या यांच्या कृपेलाने कथेचा विस्तार बाबाजी दास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळे विद्येचे आदि करते बंधू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा 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 करुणा करा दया 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 तुमचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा मी कळा कुसरी काहीच नेलो एका जनार्दनी तुमचा अवघाती संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिरी लोका जाई नगे माये दया पंढरपुरा भेटेन माहेरा पुर्या हे दुःख बंधन मारुती नंदन दुःख बंधन मारुती नंदन सुनलो निर्विकार पवन सुत पवन सुत लागोनिया पाया विनवितो तुमासी विनवितो तुमासी रटाई बोला रटाई बोला लागोनिया पाया विनवितो तुम्हारी रटाई बोला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्रास्तुत सळी सेवेकरता निवडलेला अभंग माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा संसाराला तरुण नेण्यासाठी देवाकडे मागणी करतात, एक प्रतिज्ञा करतात की ह्या तिन्ही लोकांचा उद्धार झाला पाहिजे आणि ह्या तिन्ही लोकांना सुख
शांती मिळाली पाहिजे आणि अशाप्रमाणे माऊली देवाकडं एक प्रतिज्ञाच करतात की हे भगवंता, हा संसार रूपी सागर जो आहे याला तरुण नेलं पाहिजे. अशा प्रकारे प्रथम चरणामध्ये भगवंताकडे मागणी करतात. अवघाची संसार सुखाचा करीन, एक भगवंताकडे पांडुरंगाकडे मागणी करतात. दुसऱ्या चरणामध्ये अवघाची संसार सुखाचा करीन, आनंद भरीन ती लोका, जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटे माया फुलिया. मी माझ्या पांडुरंगाकडे जाईल आणि पांडुरंगाकडे क्षमा मागेल की हे भगवंता, सर्वांना सुख दे, सर्वांना शांती दे. अशा प्रकारे ठरण 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 शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं हा गरजेचा असतोय. आणि या ठिकाणी माझ्या वाट्याला जी सेवा आलेली आहे की ह्या वयामध्ये म्हणतात झाली साठी आणि हातामध्ये आली काठी, हे उलट झालेले काय असं त्याची पुण्य पळले बहुत दिवसा, पुण्य पळले बहुत असेल भगवंताच्या मनामध्ये आणि समस्त वारकऱ्यांच्या मनामध्ये. या ठिकाणी विषय पंढरपूरच्या यात्रेमध्येच झाला होता, परंतु आम्हाला तुम्ही मार्गे लावता, तुम्ही मात्र आम्हाला पुढे लावता आणि तुम्ही मागे राहता, एवढा तुमचा अभ्यास आहे. तसं बघायला गेलं तर मी एक भजन्यागडी नाही का, पण भजन्यागडी म्हटलं तरी तो असा तसा नाही येते. ज्याच्या हाताने मी माळ गळ्यात घातली त्याला डोळे नव्हते, दोन्ही डोळे नव्हते. कदाचित महाराजांना असं एखाद वेळेस माहिती, दगडोबा म्हणून नाव होतं त्यांचं. पण सूर म्हणजे सूर, ऐक सूर म्हणजे सूर परफेक्ट राहायचा. आणि त्यांच्यातून मी बोध घेतला आणि मला प्रथमतःच आवड लागली ती भजनाची. त्यांच्या मागं जाऊन भजनाची आवड लागली, सतत त्यांच्या मागे फिरून फिरून फिरून. आणि हा कीर्तनाचा विषय हा तर माझ्या डोक्याच्या बाहेरचाच विषय होता. मी माझ्या एवढ्या 20-25 वर्षाच्या काळामध्ये कमीत कमी 7-8-10 कीर्तनकार म्हणजे आपल्या हातून गेले. काहींना साधी टाळी पण वाजवता येत नव्हती. संपर्कामध्ये आल्यामुळं आपण त्यांना प्रसन्न करायचो, अरे बाबा काहीतरी. पण म्हणतात ना, एक पाऊल पुढं टाकल्याशिवाय पुढचा मार्ग दिसत नाही. अशा प्रकारे माझा हा जो परिक्रम मार्ग आहे हा आता सुरू झाला आहे. आणि पांडुरंगाची काय कृपा असेल ते काय मला काही सांगता येणार नाही. पण त्याने आज हे पुष्प जे आहे हे माझ्या वाट्याला दिलेलं आहे. तर या पुष्पाला सुरुवात करण्यापूर्वी मला ज्याने प्रोत्साहित केलं ते ज्यांना म्हणजे मी प्रोत्साहित केलं ते असं त्यांनी मला सांगितलं की बाबा महाराज, तुम्ही आम्हाला काही का होईना 2 शब्द का होईना बोलून दाखवा, समाजामध्ये उभं राहिल्याशिवाय पाऊल टाकल्याशिवाय काही. असे आमचे राजाराम महाराज साबळे मृदुंग वादक आहेत, पेटी मास्तर आहेत, गायकही आहेत आणि पेशाने शिक्षक आहेत. मी त्यांचं मनापासून आभार मानतो. त्याप्रमाणे पांडुरंग महाराज भवारी आहेत. तर ही मंडळी अशीच इकडं तिकडं याचं त्याचं ऐकून काहीतरी
ते सूत्र माझ्याकडेच होतं, पण मी म्हणून मला माझ्या गुरुने आदेश दिलेला नाही. तेव्हा ज्यांना मी घडवलं ते आज इथं नाहीत काहीतरी कारणामुळं, पोटकुले महाराज ज्यांना मी घडवलं तर त्यांच्याकडे मी यांना पाठवलं का, तर ते त्यांची 7-8 कीर्तन वगैरे झाली होती, तर माळ ही कीर्तनकाराच्या हाताने घातली पाहिजे. अशा प्रकारे हे पांडुरंग महाराज आहेत, यांना प्रोत्साहित केलं आणि ते आज माझ्या या कीर्तनाला उभे आहेत. यांचं धन्यवाद करतो. दुसरी गंमत म्हणजे ज्यांना मी माळ घातली, आता थोड्या दिवसाप्रमाणे या आपल्या प्रवासामध्ये, लोकांच्या प्रवासामध्ये रांगडागडी इकडून घुसला, असा लोकलमध्ये असा घुसला तर तिकडं 10 माणसांना काम फुटायचा. ते बी डमरू घेऊन आपला सामान घेऊन, आणि काय पांडुरंगाची कृपा असेल योगाने की बाबाने मला आता ही माळ तुमच्याच हाताने घाला, असे आमचे साधक आहेत ओमप्रकाश भांगरे, आणि ते आता यूट्यूब चॅनल पण चालवतात. त्यानंतर हे आमचे गाववालेच कचरू महाराज भांडकोळी, सर्व्हिसला असल्यामुळं काही भेट नाही, गाठ नाही, काहीच नाही. अचानक भेट झाली. महाराज तुम्ही म्हणतात, मी ऐकलंय का दिंडी चालू केली? हो चालू केली हो बाई, विडी वाकडी सेवा कशी देव पांडुरंग चालू केली. मला जागा असेल तर बघा. त्या बऱ्याच वर्षापासून ते पण त्यांच्या परिवारासह ते आमच्यामध्ये सहभागी झालेले आहेत. आणि आज माझ्या कीर्तनाला एकटेच उभे होते, पण ज्यांनी मला सांगितलं की बाबा माझ्या गळ्यात विना कोणीच दिला नसता, तुम्ही माझ्या गळ्यात विना दिला, भीम आहे, त्यांना मी आवर्जून बोलून घेतला का तू कीर्तनाला उभा राहा म्हणून. त्यांचे आभार मानले. आमचे विनेकरी महाराज आहे, आत्ताच परिचय झालेले पवारी महाराज, त्यांचे आभार मानतो. त्याचप्रमाणे साधक वर्ग आमचे आहेत, मेमानी महाराज, 1-2 वर्षापासून त्यांचा माझा परिचय झालेले आणि गायन खूप सुंदर आहे त्यांचा. आणि 7 माणसाचा लगेच, माझी तर एवढी मेमरी आहे की समोरचा माणसा नुसता आ केला, भजनाचा स्वर काढला तर माझ्या लगेच लक्षात येतोय की हा माणूस आहे, हा आपल्यापेक्षा पुढे आहे का मागे आहे, पुढचा पावला आहे का मागचा पावला, किंवा आपल्या बरोबरीचा, आपल्यापेक्षा चांगला कीर्तनकार असला, चांगला गायनाचार असला तर माझ्या गुरुनेच मला शब्द दगडू बाबाने दिलेले का तुझ्यापेक्षा चांगला जर गायक असला, चांगला वादक असला तर तू हे कानाने ऐकून घ्यायचं, लक्षात ठेवायचं. आणि त्या महाराजांचे पण मी आभार मानतो. त्याप्रमाणे आमचे कुठले महाराज असतील. आणि योग असे की बऱ्याच दिवसापासून जाण्या येण्याचा योग आहे. छोटे आपलं हे ठोकळ बाबा असतील, त्याच्याकडे जाऊन येऊन आहे, पण त्यांना सुद्धा माहीत नव्हतं काय बुवा जावाय माझा बाबा म्हणून त्याचं काय 1-2 वेळा जाण्याचा प्रसंग आला आणि त्यांचाही परिचय झाला. या ठिकाणी आमचे अध्यक्ष आहेत निवृत्ती महाराज सांबळे, माझ्याच वयाचे, ते सुद्धा आज मला स्वराला आहेत. एकवे बाबा असतील, दांडे महाराज असतील, आणि हे आमचे बांडे साहेब असतील. खूप स्वभावमय. मला तर त्यांच्याकडे कार्यक्रमाला गेलो ना, महाराज तुम्ही जर नसले ना त्या भजनाला मजाच नाही म्हणायची, तुम्ही पाहिजे. गंजाई भजने आहेत ती डोळ्यामध्ये, पण गायन त्यांच्यासारखं म्हणजे सुंदर असं आहे. ते माझ्या कीर्तनाला उपस्थित आहेत. महाराज आहेत, मला नावांचा परिचय नाही. त्याप्रमाणे माझ्या माई बहिणी आहेत आणि माझी अर्धांगणी आहेत, मीरा, त्याप्रमाणे सगळे आहेत, छोटे मोठे आहेत. आणि आमची भावारीत आहेत, ती आज गैरहजर आहे, तिचा मुलगा आहे, असे सगळे आहेत. तर मला तुम्ही एखाद्या तुमच्या, जरी माझं वय जास्त असलं पण ह्या भूमीमध्ये मी पायीला उभा राहिलो तर मला तुम्ही सामावून घ्या, अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून शिवायला सुरुवात. माऊली ज्ञानोबाराव
सगळ्यांनाच माहीत आहे त्यांच्या आई वडिलांची ख्याती, कशा प्रकारे दिवस काढले, कसा प्रसंग त्यांच्यावर आले. म्हणून माऊलींनी या संसाराची व्याख्या अशी जोडलेली की संसारामध्ये प्रत्येक मनुष्याने म्हणा किंवा जीव प्राण्याने संसाराची आसक्ती सोडल्याशिवाय अविनाशी सुखाची प्राप्ती होत नाही. मग हे अविनाशी सुख म्हटल्यानंतर आता म्हणाल हे काय भानगड आहे बा, अविनाशी सुख म्हणजे ही काय भानगड आहे? आपल्याला फक्त एवढंच माहित आहे सुख आणि दुःख. आणि मग सुख आल्यानंतर मग माणसं एवढी हसत राहतात, किंवा पैसा आल्यानंतर माणसं एवढे हसत राहतात, धन आल्यानंतर माणसं एवढे हसत राहतात का बाबा आता आपल्यासारखं कोण नाही. पण तो सुख आणि दुःखाची ही एकच व्याख्या आहे की सुख आल्यानंतर माणसाने हुरहुरून जाऊ नये किंवा असे. तर सुख हा पहिला मुद्दा आहे संसारामध्ये, आणि दुःख हा दुसरा मुद्दा आहे. आणि तिसरा मुद्दा आहे सुख आणि दुःख यांच्या बरोबर जाऊन, आणि सुख आणि दुःख यांच्या बरोबर जाऊन या मृत्यू लोकांमध्ये भाजनाशिवाय तिसरा पर्याय नाही. विठ्ठला विठ्ठला मग सुख आल्यानंतर माणसं अशा प्रकारे वागत असतात, आणि दुःख आल्यानंतर मग याच्या घरांना सांग, त्याच्या घरांना सांग, नाही का. आणि माता कोणती मातेने तर भगवंताकडे हीच मागणी केली होती की भगवंता मला सुख नको, मला दुःखच पाहिजे. का दुःख पाहिजे? दुःख असल्यानंतर मी सतत तुझा चिंतन केला पाहिजे. दुःख बांधवाडी आहे संसार दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. अशा प्रकारे संसारामध्ये राहून माणसाला सुख आणि दुःख हे असते. एक ज्ञानेश्वरीची ओवी आहे, ओवी नंबर 9 आणि ओवी नंबर 9 आणि अध्याय नंबर 9 आणि ओवी नंबर 27. तेच आहे. पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासे पदराची आड, ते शेवून गोचिड म्हणजे गोचिडाचे लिहिले. दुधाच्या जवळ असतोय, पवित्र अमृताच्या जवळ असतोय जो गोचिड. तशी संसारामध्ये माणसाची अवस्था झालेली आहे. म्हणजे भगवंत त्यांच्या जवळ आहे, नाही का, त्यांच्या जवळ आहे, पण मग त्याच्यापासून लांब जातात माणसं. आणि दुःख सुरू झालं का मग त्याची आठवण येते का नाही. तर अशा प्रकारे मग ह्या गोचिडाची अवस्था अशी झालेली आहे की तो गायीच्या पवित्र काशीजवळ आहे, पण त्याला नेहमी तो ते शोषण करीत असतो, दूध आपला रक्त शोषण करीत असतो. त्याला त्याची कल्पना पण नसते की आपण काय घेतलं पाहिजे, काय ठेवलं पाहिजे, काय सोडलं पाहिजे. अशा प्रकारे
तर सांसारिक माणसाने संसारामध्ये राहून अशा प्रकारे माऊली महाविष्णू ज्ञानोबराय या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये एक भगवंताकडे प्रार्थना करतात आणि एक प्रतिज्ञा करतात. ती पहिल्या चरणामध्ये अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना, अवघाची संसार सुखाचा करीना. सुखाची संसार सुखाचा करीना, आनंद भरीन तिने लोका, जाईन ग माये तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुल्या. आता माहेर म्हटलं की पुरुषांना माहेराबद्दल काही सांगता येणार नाही, परंतु महिलांना माहेर चांगलं माहीत असते नाही का. महिलांचं माहेर म्हणजे आमची मुक्ताबाई सुंदर प्रमाण देते माहेरचं. बाई 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 जागे बाई बाई जागे बाई बाई जागे माहेरा, बाई बाई जागे माहेरा, बाई बाई जागे माहेरा, बाई बाई जागे माऊली महाविष्णू ज्ञानोबराय म्हणतात मुक्ताबाईला की हे मुक्ते, माहेर कसं आहे माझ्या आपलं माहेर कसं आहे, पांडुरंग त्या ठिकाणी आहे. मग ते नेमकं ते पंढरपूर कुठे नाही का. माहेर तर आहे पण ते नेमकं कुठे आहे तुम्हाला आम्हाला माहिती आहे काय, आम्हाला माहिती आहे नाही. पंढरपूर भीमा तिरी एक वसवले नगर, त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर, त्याचे नाव पंढरपूर. येथील मोकाची चार भुजाची, येथील मोकाची चार भुजाची, बायला 16,000, बायला 16,000, बायला
16,000 माझी ज्ञानोबा माऊली म्हणतात तर मी त्याच्या पंढरपूर हे माझं माहेर आहे. तिथं माझी आई आहे, माझे वडील आहेत. त्या माहेरामध्ये गेल्यानंतर आता तुम्ही आम्ही जातो नाही का, पंढरपूरला गेल्यानंतर लोक जसे आता तुम्ही मला इकडे पाहता ना, याच्याकडे नका पाहू. तिथं गेल्यानंतर पांडुरंगाचे प्रथम साधकांनी मायबापांनी त्याचे चरण पाहिले पाहिजे नाही का, चरण पाहिले पाहिजे आणि चरण पाहून व्यवस्थित पांडुरंगाचं दर्शन झालं पाहिजे. ते माऊली म्हणतात ते माझं माहेर आहे. त्या माहेरामध्ये माझे माहेर पंढरी, हो, 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 माझे माहेर पंढरी, हो. तुम्ही आम्ही महिला आहेत या माहेराला जर गेल्या तर आपल्या आई बापांवर रुसवा करतात. कधी चुकून जर गेल्या तर मला हे पाहिजे मला ते पाहिजे. पण संतांचे विचार असे आहेत का ते देवाजवळ फक्त काय मागतात, दर्शनाची आशा करतात आणि नाही का तिथं जातात, काही मागत नाही. आता तो संतांचा विचार जर आपल्याला बघायचा असेल तर एक त्रोटक उदाहरण देतो. संत तुम्ही संत आणि आपण बघा, आता इथं आमचे गुरुजी पण आहेत. तर काही अधिकारी शाळेमध्ये जातात, शाळेमध्ये जसं आपल्याकडे तपासायला वगैरे जातात ना मुलांच्या, तसे अधिकारी जातात. वर्गात गेल्यानंतर ते अचानक गेल्यानंतर हे असे खोडकर जे असे मुलं राहतात ना, कोण कुठं बसलेला कोण कुठं बसलेला कोण काय करतोय ते त्यांना काही कळतच नाही. अधिकारी आणि मग ते शिक्षकांची तारांबळ होऊन जाते नाही का. मग तो एका मुलाला उभा करते, विचारते अरे 9 तरी किती, शाळेत जाते ना. इंग्लिश मिडियमला तर 9 तरी किती म्हटल्यानंतर शाळेमध्ये 50 विद्यार्थी होते. 50 विद्यार्थ्यांमध्ये कोण म्हणायचा 9 तरी 50, कोण म्हणायचा 9 तरी 100, कारण त्यांना अभ्यासच त्या रूपाचा दिला होता ना. ते शिक्षकांनी पाहिलं, आपला त्या अधिकाऱ्यांनी पाहिलं शिक्षकाकडे, या वर्गातून आपण दुसऱ्या वर्गामध्ये जाऊ, पाहू तिथं जाऊन काय. दुसऱ्या वर्गात गेल्यानंतर तिथं मग 2 अधिकारी असल्यामुळे मग आता तुम्ही विचारा यांना प्रश्न. तिथंही प्रश्न विचारला गेला 9 तरी किती. तर तेवढ्या विद्यार्थ्यांमध्ये उभे करायचे 9 तरी किती. उभा केला तर कोण म्हणायचा 10. म्हणजे हे तो मला सांगतोय मी, तुमचे आमचे विचार आणि संतांचे विचार याच्यावर मी सांगतो. मग
त्यांचा अभ्यास कच्चा असल्यामुळे त्यांना काही ते उत्तर कोण 100 म्हणायचा, कोण 50 म्हणायचा, कोण काय म्हणायचा, तर कोण काय म्हणायचं. मग तिसऱ्या वर्गामध्ये गेले तर तिसऱ्या वर्गाकडे जाताना तर त्या शिक्षकांचा तारांबळ उडाली, थरकाप झाला असा. मग थरकाप झाल्यानंतर आता काय करायचं, आपला नोकरी जाते का काय होते असा तो विषय आहे. तिसऱ्या वर्गाकडे गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर एका मुलाला उभं केलं. पण तो मुलगा होता वार करायचा, ज्याला उभा केला तो होता वार करायचा. त्याला विचारला, बाळा 9 त्रिक किती? 9 त्रिक किती? तर त्याने काय उत्तर दिला, 9 त्रिक 27. मग कसे 27? कसे 27? 28 का नाही? त्याने काय विचारला, 9 त्रिक 27. त्या मुलाने उत्तर दिलं 27. 9 त्रिक 27 बरोबर आहे, मग 28 का नाही? तर त्या मुलाने संतांचा मुलगा असल्यामुळे, वार करायचा मुलगा असल्यामुळे त्याने उत्तर काय दिलं, तुम्ही धरून 28. चला अशा प्रकारे संत आणि तुम्ही आम्ही साधक याच्यामध्ये असा फरक असतो. म्हणून अवघाचे संसार सुखाचा करीना, आनंद भरीना किती लोका, जाईन गे माई तया पंढरपुरा, भेटेन माहेरा आपुलिया. मग तिथं गेल्यानंतर आपण देवाकडे गेल्यानंतर तुम्ही आम्ही बुवा काय मागतो, काय मागतो, कशा रूपाने मागतो आणि काय मागायला पाहिजे ते अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये. सर्व सुकृताचे फळ मी गाईना, 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 सर्व सुकृताचे फळ मी गाईना. समाधी देईना पांडुरंगा, समाधी देईना पांडुरंगा, समाधी देईना पांडुरंगा, समाधी देईना पांडुरंगा. जय जगमाये जय पंढरपुरा, जय जगमाये जय पंढरपुरा, जय जगमाये जय पंढरपुरा, जय जगमाये जय पंढरपुरा, तिथं गेल्यानंतर भगवंताकडे काय मागायचं 3ऱ्या चरणामध्ये, सर्व सुकृताचे फळ मी लाहीन, क्षमा मी देईन पांडुरंगा. आपण असं करू का हो? तुम्हाला मी प्रश्न करतोय, आपण असं करू? आपण तर असं करू, मास्तर आमचे गुरुजी मृदुंग वाजवतात नाही का, त्याला मृदुंग वाजवताच आला नाही पाहिजे नाही का. किंवा एखादा चालत असला, काठीवर जर चालत असला, त्याची काठी काढून घेतील, हा कधी पडला पाहिजे. संतांचे विचार असे, सर्व सुकृताचे फळ मी लाईन, क्षमा मी देईन पांडुरंगा. तुमच्या आमच्यासारखी क्षमा म्हणजे काय आजपर्यंत कोणी केलंय का बा? मला तर माझ्या गुरुने सांगितलं होतं, माझ्या दगडू बाबांनी, मला डोळे नाही पण माझा निरोप गेला कधी पंढरपूरला, आता ते हायत नाही. क्षमा मी देईन म्हणजे ह्या दोन्ही हाताने हे कान धरायचे असतात, तिथं लोटांगण घालायचं असते. ते आजपर्यंत कोणी लोटांगण घातलं, तिथं घातलं असं त्यांनी वर बोट करावं. लोटांगण म्हणजे दोन्ही कान धरायचे.
घातलंय का नाही? बरं तिथं नाही घातलं तर इथं तरी घातलंय का नाही? भगवंताला क्षमा मागायची असते. असा एक माणूस आहे, पण आता ते कमी बोलतात त्याच्यामुळं मला काही नाही. आमचे महाराज आहेत त्यांच्यासारखे टाळ्या वाजवतात. या ठिकाणी ते नक्की आपल्या प्रत्येक वारीमध्ये धरून कान धरून ते लोटांग घालत असतात. तसंच माऊलीचं पण आहे माझ्या ज्ञानोबाचं, की त्या ठिकाणी तुमच्या आमच्यासाठी ते कान धरून क्षमा मागत असतात. आणि याच्यासाठी ते पंढरपूरला याच्यासाठीच माऊली गेलेले आहेत. आणि मग पंढरपूरला गेल्यानंतर तिथं गेल्यानंतर एक दुसरं असे की काही लोक पहिली नामदेव पायरी लागते, बरोबर आहे ना? नामदेव पायरी कोणाला माहीत पण नाही, ते दनादन पायरी पुढं जातात, पण ते माहीतच नाही तर काय करावं. जाताना पहिली नामदेव पायरी लागते, तिथं दर्शन केलं जातं. पुढं जातो तो एक खांब आहे, गरुड खांब. त्या गरुड खांबाला लोक काही आपली आधी व्याधी काही असेल तर ते आळ्या पिळ्या देऊन पार खेटून आपले गावाला जनावर असतात का नाही, काही त्यांच्या कुठं चावला काय तर याला खेट त्याला खेट नाही. तर अशा प्रकारे भगवंताकडे जाताना कधी कोणी असो आपल्याला सगळ्यांना कळते, कोणी असो दुसऱ्याचं हे चांगलंच झालं पाहिजे. आणि याच्यासाठी संत हे जाऊन त्या जागेमध्ये क्षमा मागत असतात भगवंताकडं. अशा प्रकारे हे सेवा जी आहे अगदी अल्प वेळेमध्ये माझा अभ्यास नाही, काही नाही, भजनी गडी आमच्या ह्या मंडळाच्याने मला उभा केला. तर आता मी एवढं सांगेल की ही सेवा संपुष्टात यायच्या आधीमध्ये सगळ्यांनी काय करायचंय की मला लहान, आता जरी तुम्ही लहान असाल तर मला लहान समजून सगळ्यांनी वर हात करायचे आणि विठोबार अवघाची संसार सुखाचा करीन आनंद भरीन तिने लोका जाईन गे माये तया पंढरपुरा भेटीन माहेरा पुल्या सर्व सुकृताचे फळ मी लाईन शम मी देईन पांडुरंगा. 3 चरणांचा आपला माझ्या
मोडक्या तोडक्या भाषेमध्ये यथामती यथा अवकाश म्हणतात ना, करविल तशी केली कटकट, वाकडे केली ट देव जाणो. माझा अभ्यास नाही, अभ्यासही नाही, परंतु आज तुमचा अभ्यास होणार नाही, उद्या तुमचा अभ्यास होणार नाही, असे तर तुम्ही बोलतात. काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करा, पण मी एवढंच माझं भाग्य समजेल की त्याने आज्ञा केली, आदेश दिला, तसा तर मी साधक आहे. मी आमच्या ह्या वारीच्या आधीपासूनच मला पारायणाची खूप म्हणजे आवड होती आणि भजनाची आवड होती, वारीची आवड होती. आजपर्यंत माझी जवळजवळ माझ्या वयाच्या मानाने कमीत कमी 30 ते 40 वर्ष माझा नवनाथ ग्रंथाचा नेहमी पारायण असतं नवरात्रीमध्ये. आणि परंतु ह्या मार्गाकडे मी कधी वळलो नाही आणि वळलोही नाही आणि तसा प्रसंगही माझ्यावर आला नाही. परंतु आता मलाच थोडा माझ्याच मनाला अशी लाज वाटायला लागली. ज्यांना मी माळ घातली ते मला म्हणायचे, बाबा तुम्ही राहा ना उभे, काय होईल ते होईल, 2-4 तर माणसं राहतील. आणि या ठिकाणी आज मला जे ते भाग्य लाभलंय ह्या सगळ्या तुमच्या सगळ्या वारकरी मायबापांच्या संगतीमुळं, सहवासामुळं आणि ज्यांच्या म्हणजे म्हणतात ना एक ताकद असते, एकीचे बळ नाही का, ज्यांच्या ताकदीवर मी ह्या पांडुरंगाच्या गादी उभं राहीन, नेमकी त्यांनीच दांडी मारली. अशी दांडी मारली, माझा हे म्हणे 1 एकरचा शेत आहे म्हणून, आणि त्या पाण्याने भरलाय सगळा भात त्याच्यात. कारण कसा आजपर्यंत त्यांना मी म्हणजे एखाद्या आंधळ्याला कसा धरून चालतो, त्यांच्या माग हमेशाच उभा राहतो. मला आशा होती, फार शेवटच्या क्षणापर्यंत मी फोन केला, अरे म्हटलं बाबा तुला काल्याचं कीर्तन दिलंय, तू का येणार नाही, बोला तुम्हाला काय बोलायचं ते. माझ्याकडे उत्तर नाही, उत्तर आलं नाही. मी हे समजत होतं का शेवटच्या क्षणापर्यंत येईल. कसा अभ्यास केलेला माणसाला थोडा सार असला पाठीमाग का बोलणाराला पण जरा हुरूप येतो की नाही. मी काय म्हणलो, हा आधार असतो. अशा प्रमाणे अवघाची संसार सुखाचा करीना अंध लोका जाईन भेटेन मायर. सर्व सुकृताचे फळ मी लाईन, क्षम मी देईन पांडुरंगा. बाप रखुमादेव विठ्ठलाच्या भेटी, आपल्या सेवेसाठी करून आपल्या सगळ्यांच्या सेवेसाठी पांडुरंग या पंढरी परमात्मा नगरीमध्ये बसलेला आहे. तरी शेवटचं प्रमाण हे बाप रखुमादेवीवर विठ्ठलाच्या भेटी, बाप रखुमादेवीवर विठ्ठलाच्या भेटी, बाप रखुमादेवीवर चला
साथी संसार सुखाचा करीन आनंद भरीन ती लोका जाई नवे माये तया पंढरपुरा भेटीन माहेरा पुल्या सर्व सुकृताचे फळ मी लाहीन शम मी देईन पांडुरंगा बाप रखुमा देवर विठ्ठलाच्या भेटी आपल्या सेवेसाठी करून जाता जाता अभंगाचा भावार्थ संपलेले जाता आता मी एवढं सांगेन जे पांडुरंगाच्या कृपेनं माऊलीच्या कृपेने आणि आमच्या राधाकृष्ण मंडळाच्या सहवासामध्ये जे वारकरी इथं आलेले आहेत एक असं विनंती करील की माणसानं जन्माला आल्यानंतर पवित्र तुळशीची माळ गळ्यात घालावा त्याच्याशिवाय आपलं जीवन सार्थक होत नाही तर अशा प्रकारे वारीमध्ये आनंद मिळतो आपल्याला तर आता तर माझे तर काही एवढे साधक नाही तरी पण कसे थोडेसे आहेत सहवास आहे तर अशा प्रकारे ही वेडी वाकडी सेवा माझ्याकडून घडली गेली याच्यामध्ये काही माझी चूक असेल किंवा अपशब्द गेले असतील किंवा बरोबर असेल ते माझे आणि तुमचे समजा आणि चुकीचे असतील ते माझ्या पात्रात द्यावा आणि विषय वेळा पूर्ण होईल ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम महाराज हॅलो या ठिकाणी प्रथमच यांच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच या ठिकाणी कीर्तन सेवा आपल्या समोर सादर केली आहे हरिभक्त परायण मोरे महाराज पहिली कीर्तन सेवा त्या मानाने